ट्रायलून आली आपली गाडी. तर रुपेश भाऊंना विचारू काय रिपोर्ट आहे गाडीचा. रुपेश भाऊची मुलगी आहे, शाळेतून आली आहे. काय नाव आहे दीदी तुझं? काय नाव आहे मला ऐकून येत नाही. काय नाव आहे? श्रावणी. एक इथला नाग आहे तुषार बाळा, रुपेश साहेबांचा भाचा. गळ्यात नाही घालायची, गाडीला घालायची. मला वाटलं गळ्यात घालतो काय. SP 125 आहे नाही पूर्ण सर्व्हिसिंग आहे का? ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, कसे काय मजेत ना? फिरताय ना? फिरतात पाहिजे. जग खूप सुंदर आहे. आपण ज्या गाडीवर बाईक राईड करतो त्या गाडीने थोडंसं काम काढलेलं आहे. त्याच्यामुळे आपण यामाच्या शोरूमवरून काही गाडीचे पार्ट्स घेऊन आलेलो आहे आणि आपल्या मित्राच्याच गॅरेजवर आलेलो आहे. तर पार्ट काय काय घेतले, काय काय गेलं आहे गाडीचं ते तुम्हाला दाखवतो. चेन स्प्रॉकेट पूर्ण किट घेतले, क्लच वायर घेतली, क्लच लिव्हर घेतलेला आहे, या बुशिंग आहे आणि सेंटर पिन आहे. तर एवढं काम आपल्याला करायचं आहे. मोहनगिरी गॅरेज म्हणून आपल्या मित्राचं गॅरेज आहे, रुपेश शिंदे साहेब. ते आपले मित्र आहेत आणि त्यांनी आता आपल्या गाडीचं काम चालू केलेलं आहे. त्यामुळे आज आपण बाईक राईडला जाणार होतो. ती बाईक राईड आज आपली कॅन्सल झाली. पहिले गाडीचं काम करूया, मग बाईक राईडला जाऊया. गाडीचं काम तर चालू झालेलं आहे. शिंदे साहेबांनी आता निलेश काम करतोय का? निलेश म्हणून अतिशय हुशार मेकॅनिक आहे रुपेश कडचा. त्याच्या हातात आपली गाडी द्यायचं ठरवलं आहे. हे एक इथला नाग आहे तुषार आणि तो तिकडे एक बसलेला आहे बाळा, रुपेश साहेबांचा भाचा. बघूया आता किती वेळ लागतो. आपल्याला शनिवार रविवार कमीत कमी 1000 किलोमीटरची राईड होणार. त्याच्यासाठी गाडी तयार करायची मित्रांनो. तर निलेश पण काम करतोय, तिकडून रुपेश काम करतोय. त्याच्या चिमटा खोलायचं. हा, चिमटा खोलायचं बरोबर. ती पिन सेंटर पिन बदलायला ना. पूर्ण गाडीचा चिमटा काढताय कारण की सेंटर पिन बदलायची आपल्याला. बघा गाडीचा चिमटा मागचा मोकळा आलेला. सेंटर पिन आपल्याला बदलायची, त्याच्यामुळे चिमटा खोलावा लागला. पण एक्सेल आहे का? सेंटर पिन नाही. ही सेंटर पिन आहे मित्रांनो. गेली का रे? गेली नाही का गावाकडे? मागची साईड जणू पूर्ण मोकळीच झालेली आहे चिमटा काढल्यानंतर. किती खर्च तो बाबा? कशाला? एक आउटला 3200 रुपये लागतात. C4 त्याच्यात सगळे. तुषार नवीन चेन स्प्रॉकेट आहे, आता ते बदलायचं आहे. पार्ट पूर्ण पेट्रोलने क्लीन करतोय निलेश. चांगला काम करतो. क्लिनिंग विथ मिनिंगचं काम चाललंय त्याचं. रुपेश भाऊची मुलगी आहे, शाळेतून आली आहे. काय नाव आहे दीदी तुझं? काय नाव आहे मला ऐकून येत नाही. काय नाव आहे? श्रावणी. हे बघ शाळेतून आली.
एखादी पोएम म्हणून दाखवते मला? हां नक्की. व्हेरी गुड. व्हेरी गुड व्हेरी गुड. रुपेश भाऊंची मुलगी स्कूलमधून आली, रुपेश भाऊ घ्यायला गेले होते. व्हेरी गुड. छान आहे बेटा, हुशार आहे तू. रुपेश भाऊ आपल्याला चिंट्यामध्ये बुकिंग आणि आपला तो रॉड फिट करण्यासाठी दुसरीकडे न्यावं लागतं प्रेसिंगसाठी. ते घेऊन चालले तोपर्यंत इकडं बाकीचं काम होतं आपल्या गाडीचं. निलेश भाऊ करताय, पूर्ण क्लिनिंग चालली आहे. गाडीचं काम चालू आहे. भूक पण जोरदार लागते. निलेश रुपेश गेले आपल्या गाडीची कैची घेऊन. ते इथं काम नाही होत, असं स्तंभावर होतं. प्रेस मशीनवर त्याला फिट करावं लागतं त्या बेरिंगांना. चला बघूया. रुपेश भाऊंची वाट बघण्याशिवाय काही पर्याय नाही. बाळा फोन लावला होता. ड्रम रबर पण इथून घ्यायला लावलेले आणि ऑइल पण इथून घ्यायला लावलंय, त्याच्यामुळे तू लवकर जाऊन घेऊन ये बाळा. SP 125 आहे नाही, पूर्ण सर्व्हिसिंग आहे का? ठीक आहे ठीक आहे. किती ॲव्हरेज देते तरी आपल्याला? 60 पर्यंत, 60-65 देते. रुपेश भाऊंची वाट बघणं फार महत्त्वाचं आहे. रुपेश भाऊ आले आपली गाडीची कैची घेऊन बऱ्याच वेळानंतर. ओके ना एकदम? ते हे पण आणलंय का? एअर फिल्टर आणलंय का? एअर फिल्टर आणि रबर. एअर फिल्टर आणि रबर पण बदलतो आपण. ड्रम मधले रबर आहे ते पण बदलून घेतो. या निलेश साहेब या पटापट, आता भूक लागायला लागली. आता आपला नवीन बसला इथे चेन स्प्रॉकेटचा. नया नया चेन निकालो नीलेश भाई, नया चेन. क्या बात है, वाव. नवीन कोरी चेन आणि लॉंग लॉंग राईड. गळ्यात नाही घालायची, गाडीला घालायची. मला वाटलं गळ्यात घालतो काय. शॉकअपचं सेंटर शॉकअपचा नट निलेश भाऊ बसवत आहे बघा. गाडीची फिटिंग
फायनल स्टेजला आहे. त्याच्यानंतर मग आपण ट्रायल मारू. रुपेश भाऊ ट्रायल मारतील. त्याची क्वालिटी सेमच आहे का रबराची का शोरूमचे वेगळे असतं काही नाही ना? तर मित्रांनो, आपल्या गाडीला जवळपास 4-5 तास लागले, पण गाडी आता फायनली झालेली आहे. रुपेश भाऊ चालले ट्रायलला. ट्रायल मारल्यानंतर बघूया मग ते काय रिपोर्ट देतात. गाडी आपली गेली ट्रायलला. आपण ज्या गॅरेजला नेहमी गाडीचं काम करतो, गाडी मेंटेन ठेवतो, एव्हरी 4000 किलोमीटर 3000 किलोमीटर ऑइल चेंज करतो, जे मित्राचं गॅरेज आहे मौनगिरी ऑटो मोबाईल्स, इथं आपण येतो. याचं जर लोकेशन तुम्हाला हवं असेल तर पेट रोडला राहू हॉटेल आहे. राहू हॉटेलपासून पुढे पेट्रोल पंपावर आलं तर पेट्रोल पंपाच्या पुढे 1-2 मिनिटाच्या अंतरावर लेफ्ट हँड साईडला आपल्याला हे दुकान दिसेल. काम चांगलं होतं. माझ्याकडे RX 100 होती तेव्हापासून मी येतो. RX 100चा स्पेशलिस्ट आहे रुपेश. RX 100चे एकदम त्याचा काम करण्यात हातखंडा आहे. पहिली आपली जी RX 100 होती ती इथंच पूर्णपणे आपण तिथं काम करायचो. निलेशने आपल्या गाडीचं काम केलं. निलेश पण अतिशय हुशार आहे. चला मग आता गाडी ट्रायल होऊन आल्या, रिपोर्ट बघूया काय म्हणतो रुपेश भाऊ. ट्रायल होऊन आली आपली गाडी. तर रुपेश भाऊंना विचारू काय रिपोर्ट आहे गाडीचा. गाडी ओके झाली आहे का नाही, का अजून आहे काही किरकोळ. फायनल बिल करू त्यांचं आणि मग घराच्या दिशेने निघू. तर हा व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.